जसं जसं त्यांचं वय होत चाललंय तसे तशी बॉलिंगची धार वाढत चालली आणि मास्टर माइंड चेतन सर असतील, सचिन असेल, सर्वांनीच एक उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आणि त्यामुळे आम्ही ही मॅच जिंकू शकलो. आणि या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर एक उत्कृष्ट आयोजन आणि या स्पर्धेची सेमीफायनल खेळण्याची संधी आमच्या संघाला भेटते, त्याबद्दल मी संघाचं अभिनंदन करतो. म्हणजे प्रश्न विचारण्याच्या अगोदरच सगळी उत्तरे देऊन टाकलेली आहे, स्पर्धा वगैरे सगळं मॅडम आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फ्रूट बास्केट घेऊन मस्तपैकी एनर्जी परफॉर्मन्स नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. पुणे शहरात पहिल्यांदाच अशाच प्रकारची स्पर्धा आयोजित होती आहे आणि ही स्पर्धा आपल्या धनकवडीचे सुपुत्र निलेशदादा बिंतडे यांच्या निलेश बिंतडे स्पोर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित होती आहे. तर काय सांगाल आपण स्वतःही एक चांगले कुस्तीपटू आहात, आपण नॅशनल लेवलचे पदक जिंकलेले आहात, तर अशा प्रकारे खेळायला ज्यावेळेस आपल्या धनकवडीतून प्रोत्साहन मिळतं आपण काय सांगाल? अतिशय चांगलं नियोजन निलेशने या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्या संपूर्ण जे स्पोर्ट्स ग्रुप आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारचं नियोजन आपण पुढील काळातही करताल अशी आशा बाळगतो. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं कुठंतरी निलेशने आपल्याबरोबर आपल्या भागाचं म्हणजे आमच्या धनकवडीचं नाव एका चांगल्या पद्धतीने घेतलं जावं याचीसुद्धा चांगली खबरदारी घेतलेली आहे. खरं तर मी कुस्तीपटू असल्यामुळं क्रिकेटशी जास्त माझा लहान होतो त्यावेळेस संबंध यायचा, पण नंतरनं बऱ्याच अंशी संबंध तुटला होता. पण या ठिकाणी आल्यावर मी शेवटपर्यंत 2-3 ओव्हर मॅच बघितली. निलेशला पुढील त्याच्या कुठल्या काही गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. पण अप्रतिम एकदम मस्त एकदम असं आयोजन केलेलं आहे. त्या सर्व मित्रांचं त्याच्या ग्रुपचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद भाऊ, आपण आलात, आपण एवढं छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि असंच आपलं सहकार्य आम्हाला लावेल ही आशा बाळगतो. धन्यवाद. Thank you so much. That's it. Over to our commentators, Harit sir and Manish sir. Thank you. धन्यवाद राजेश्वनी देवी. तो निहाल तुसामत की ये गेंद इस बार बहुत ही नजाकत और नफासत के साथ ये कवर ड्राइव का शॉट बाउंड्री लाइन के लगभग 2 से 4 इंच अंदर उसको रोका गया था और रनों को पूरा करता हुआ यहाँ पर ललित मूसले 2 गेंदों पे 2 रन बनाकर खेल रहे ललित मूसले. श्री खूणे मैच की पहली गेंद पर आउट हुए. गोल्डन डक भरत कदम अभी तक खाता नहीं खोल पाया है. ये मुकाबला आप देख रहे हैं. बालू निर्मल ने अब अपना यहाँ पर कमेंट भेजा है. अप्रतिम लाईव्ह प्रक्षेपण, जबरदस्त स्पर्धा, पुण्यात 1 नंबरची स्पर्धा. येस, इट इज नंबर 1 निहाल तुसामद. इस बार बहुत ही बेहतरीन गेंद, परफ्यूम डिलीवरी जिसको कहा जाता है, बिल्कुल बाजू से जाती हुई उसे छोड़ना, यही अकलमंदी थी ऐसा लगा बैटर ललित मुसले को. निहाल तुसामद, इशिका 11 ओवी फिन कॉर्प ये टीम की ओर से पहला ओवर करते हुए काफी लंबा रनअप. दरअसल में मैदान इतना बढ़िया है कि इंटरनेशनल बॉलर की तरह इंटरनेशनल रनअप भी देखने को मिल रहा है. तुसामद की गेंद लेग कटर बहुत ज्यादा बाहर की जानिब कटी. राउंड द विकेट आ रहे हैं राइटी बैटर के लिए. मनीष, राइटी बैटर के लिए राउंड द विकेट आना ये किस हद तक आप लाजमी मानते हैं? बघा, आपण अँगलचा खूप चांगला वापर गोलंदाज करू शकतो आणि जर आउटकडे त्याने हाताळला तर एक नॅचरल टर्न विथ अँगल म्हणजे फलंदाजाला खेळण्यासाठी तो त्रास होऊ शकतो आणि तो आतापर्यंत होताना पाहायला मिळालाय. त्याचमुळे धावा मात्र वेग पकडत नाहीये. एक चांगली स्ट्रॅटेजी गोलंदाजाची. निहाल की गेंद एक्सप्रेस बॉल, बिल्कुल डीटीडीसी कुरियर का वहां बैनर लगा है, जिस तरह डीटीडीसी पार्सल पहुंचाती है बिल्कुल उस गेंद को पार्सल की तरह विकेट कीपर के हाथों में पहुंचाया. 3 रन 1 विकेट के नुकसान पर निहाल तुसामद. वाकई में निहाल के पास पेस है. अगर आपकी टीम में है निहाल तो आपकी टीम रहेगी खुशखुशाल. आणि आतापर्यंत फलंदाजांना केले त्याने बेहाल, कारण हॅट्रिक बॉय ठरला या स्पर्धेतला निहाल तुसामद. बहुत जबरदस्त रनअप है. इस बार सफल होकर पुल कर दिया, स्क्वायर ऑफ द विकेट. वहां पर अब जाकर क्षेत्ररक्षक पहुंचे हैं. इसके पहले वो संभलते, थ्रो करते, दूसरा रन पूरा करने में कामयाब रहे थे बैटर ललित मुसले. संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान, केतन जी गोसावी इनकी टीम है. श्री खूणे इसके कैप्टन है. दूसरी ओर
इशिका 11 ओवी फिनकॉर्प, ये जो टीम है इसके ओनर है हेमंत जी खैरे, सूरज बागटे और कैप्टन अविनाश रामगुड़े। 1 ओवर 5 रन 1 विकेट, दोनों टीमों के लिए कुछ रहा, 5 रन भी बने, वहीं पर 1 विकेट भी गिरा। मनीष, आप कल भी थे, आज भी है, कोई पार स्कोर आपको नजर आ रहा है? 8 ओव्हर में क्या स्कोर कम से कम होना चाहिए? बघा, आजच्याच सकाळचं आपण उदाहरण घेऊ शकतो. 98 धावांचा पाठलाग करताना राजेश सोरटेने मात्र पूर्ण ते सिद्ध केलं होतं की तो बॉलर सुद्धा नाही, तो एक उत्कृष्ट दर्जाचा बॅटर सुद्धा आहे, एक आयडियल कॅप्टन सुद्धा आहे. त्याचमुळे या स्पर्धेमध्ये 127 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत. तर एक ती धावसंख्या की जी सन्मानजनक असू शकते की ती तुम्हाला जिंकवण्याची शाश्वती देऊ शकेल, हे सांगणं थोडंसं उचित ठरणार नाहीये. पहिल्या षटकात काय सांगतोय धावसंख्या 5. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान पुणे. अब पहला ओवर MS धोनी पेविलियन एंड से, दूसरा भारत रत्न सचिन तेंदुलकर पेविलियन एंड से। सचिन तेंदुलकर और महेंद्र सिंह धोनी, इसके बारे में अगर हम स्कूल के बच्चों को निबंध लिखने बोले, मुगले को लिखने बोले, शब्द कम पड़ जाएंगे। इतना बड़ा व्यक्तित्व है इस इंसान का, भारत रत्न से नवाजे जाने वाले ऐसे पहले क्रिकेटर। ललित मुसले 5 बॉल 4 स्ट्राइक पर है भरत कदम। ओह, नजर हटी, दुर्घटना घटी, बिल्कुल स्टंप टू स्टंप बॉल अंदर की जानिब कटी और तुषार रणदीवे ने वहां पर आउट करके भेज दिया। सबसे बड़ा विकेट इस मैच का, भरत कदम निराश कदम के साथ डगआउट में लौटते हुए। खर तर आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे भरत कदम. त्याचे कदम कुठेतरी अडखळले आणि आता मात्र तो मैदानाच्या बाहेर येतोय. आणि तुषार रणदिवे, जो वन ऑफ द बेस्ट इमर्जिंग सुपरस्टार ऑफ पुणे, ज्याला आपण कित्येक व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळाले, आणि पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट. आता कुठेतरी जी बाजू आहे अडखळते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानची. 2 गडी बाद 5. भरत कदम आउट हुए, लेकिन देखिए बाकी के जो बैटर्स हैं उनको भी थोड़ा काम करना होगा। ललित मुसले को मौका मिला है, उन्होंने अपने चयन को सार्थक करना होगा। हर एक टी शर्ट पर आप देख रहे हैं ऊर्जा, उत्सव खुशियों का, ऊर्जा चाहिए। अब या तो उसके लिए ऊर्जा पैदा करें या तो ऊर्जा का पानी या ड्रिंक पी के ऊर्जा लाएं। ऊर्जा लाना जरूरी है। इस वक्त संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान के लिए नए बैटर है आशीष प्रधान और बाएं हाथ के खब्बू गेंदबाज टैप करते हुए खेला है। गुडलैंड बॉल थी, 1 रन पूरा करते हुए यहाँ पर तुषार रणदीवे के सामने स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 6 रन। पहली दोनों पावर प्ले की ओवर में 1-1 विकेट गिरा है। अजून एक टेनिस बॉलचा सुपरस्टार, थोडा वेळ आपण सूचना देऊया. बहुत ही लाजवाब गेंद, सबमरीन बॉल नीचे रहती हुई तुषार रणदीवे द्वारा। पावर प्ले के ओवर में तुषार रणदीवे अपनी उपयोगिता साबित करते हुए एक अच्छा बल्लेबाज भी है। हरफन मौला खिलाड़ियों का क्रिकेट है जो संघ को संतुलन भी देते हैं और विकल्प भी देते हैं कप्तान को। स्टंप्स के करीब आकर ये गेंद ओवर पिच थी, उठा दिया आसमान में, पीछे की तरफ जाते जाते कैच ले लिया। बहुत ही लाजवाब कैच, आसान नहीं होता अपने पीछे जाते हुए। निहाल तुसामद, क्या बात है, अपने प्रदर्शन के बलबूते पर इस प्रतियोगिता में लोगों के दिलों पर अमिट छाप छोड़ने वाला निहाल तुसामद। और खराब शॉट के चलते एक और विकेट का पतन, आउट होकर वापस लौटते हुए ललित मुसले। 4 रन बनाए। क्या हो रहा है ये, मतलब पावर प्ले के अंदर अंदर 3 विकेटें। खरं तर निहाल करतोय कमाल. क्षेत्र कुठलंही असू द्या, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही घटकांमध्ये मात्र प्रावीण्य त्याचं पाहायला मिळते. आणि आता मात्र पहिल्या षटकावर जे अधिराज्य निहालचं पाहायला मिळालं होतं, दुसऱ्या षटकावर अधिराज्य तुषारचं पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये 2 विकेट्स घेत 1 धाव खर्च केलेली आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जी पॉवर दाखवण्याची गरज होती संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला पॉवर दाखवते इशिका 11 ओवी फिनकॉर्प. 3 गडी बाद 6 धावा. वाकई में यहाँ पर चारों खाने चित कर दिया। दोनों ओपनिंग बॉलर्स ने बड़ी शिद्दत के साथ गेंदबाजी की है। बल्लेबाजों को लाइन और लेंथ पर परेशान कर रखा है तुषार रणदीवे। तुषार झाला हुशार, ऐसा हम कह सकते हैं। इस बार अपिश खेल दिया, वहां पर गेंद
हवा के साथ साथ घटा के संग संग आसमान में हिलकोरे खाती हुई ये लगा सिक्सर शेखर रायकर के बल्ले से। हवा की साथ बन गई बात असंच म्हणू शकतोय. खूप चांगल्या पद्धतीने वातावरणाचा अंदाज घेताना हा स्ट्रोक खेळलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फेस ओपन करताना खूप चांगल्या पद्धतीने वी मध्ये खेळायचं होतं, पण तरी देखील कनेक्शन चांगलं. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी दिमागदार तो षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या आता वेग पकडते, हळूवार का होईना कुठेतरी पुन्हा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतोय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ. शेखर रायकर खेळतोय 6 वर आणि एकूण धावसंख्या आहे 3 गडी बाद 12. 6 ची धावगती. बॉलिंग में पैनापन देखने को मिला. सबसे बड़ी बात है लाइन और लेंथ को पकड़कर गेंदबाजी करना, और एक ऐसा ड्रीम टप्पा आप करें. 10 में से 9 टूर्नामेंट में आप पाटा विकेट देखते हैं, बैटर के लिए एडवांटेज होता है. लेकिन जब इस तरह के मैचेस होते हैं जहां विकेट पे थोड़ा घास है या एक प्रॉपर स्टेडियम में मुकाबले होते हैं जहां घास है, वहां पे गेंदबाजों की आंखों में चमक आ जाती है और वो अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देते हैं. निहाल तुसामत 1 ओवर 5 रन 1 विकेट. पारी का तीसरा ओवर करेंगे. बैटर है आशीष प्रधान. गेंदबाजी करेंगे महेंद्र सिंह धोनी छोर से. महेंद्र सिंह धोनी और सचिन तेंदुलकर के नाम दिए गए हैं पेविलियंस को. तुसामत की ये गेंद काटा बदलती हुई वाइड दी गई. बाएं हाथ के बैटर के लिए गेंद को अंदर लाना चाहते थे. लेदर बॉल में इस तरह की गेंदों को निप बैकर कहा जाता है, और वाइड बॉल. थोड्याच वेळात भारतातील एक अग्रगण्य खेळाडू, एक सक्सेसफुल खेळाडू जगत सरकार, पश्चिम बंगालचा व्यावसायिक खेळाडू यांचं आगमन एनबी ट्रॉफीच्या निमित्ताने या मैदानावर होणार आहे. त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. 13 for 3. ओह, व्हाट अ डिलीवरी. फायरी पेस, मतलब 1 पर ओवर का पहला डिलीवरी. बिल्कुल परफ्यूम डिलीवरी, चिन म्यूजिक भी कहा जाता है. अनप्लेएबल डिलीवरी. हेल्मेटची उपाययोजना करावी लागेल असं मला वाटते. असा बाउन्स आता कुठेतरी गोलंदाजांना मिळतोय. विकेट थोडी ड्राय झाले, विकेटवर गवत आहे आणि त्याचा फायदा खूप चांगला निहाल तुसामत उचलतोय. स्नॉटर बॉल थी, स्नॉटर. और देखिए अब इस बार थोड़ा धीमा, और इसी को कहते हैं मराठी में मामा बनाना. देखिए पहले जो गेंद आई राजधानी एक्सप्रेस, और उसके बाद अगर आप देखें तो मुंबई पुणे मेमू शटल. क्या बात आहे. खूप चांगलं या ठिकाणी यमक जळवलंय आणि उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालंय. बघा, काही गोलंदाजांचं आणि खेळपट्टीचं जे नातं आहे ते जवळीकतेच असते, आणि या स्पर्धेपर्यंत पाहिलं तर निहाल आणि त्या खेळपट्टीचं नातं जवळीकतेचं झालेलं आहे. जणू काही खेळपट्टीला तो ओळखतोय, खेळपट्टी त्याला ओळखते. आणि या ठिकाणी मात्र खूप चांगलं त्या ठिकाणी रिकन्सिडर केलं जात आहे. पंच त्या ठिकाणी रिप्लेमध्ये पाहताय की फ्रंट लेग जो आहे तो व्यवस्थित कनेक्ट आहे का पॉपिंग क्रीजमध्ये. खूप चांगलं नेत्रदीपक नियोजन, तांत्रिक गोष्टीकडे देखील लक्ष घातलं जाते. हरीश सर, दिस इज द फर्स्ट थिंग, वेदर इट इज अ लीगल बॉल और नॉट. मतलब जो इंटरनेशनल आपको फील है वो फील आपको इस टूर्नामेंट में भी मिलेगा. नीलेश दादा, पक्का इरादा और पब्लिक के लिए मनोरंजन ज्यादा से ज्यादा. कल आप देखेंगे बेस्ट ऑफ पुणे वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्र. नुमाइशी मुकाबला दोपहर 2 बजे. 50,000 रुपए की राशि इनाम के तौर पर ट्रॉफी दी जाएगी. अब अंपायर अभी भी थोड़ा सा वक्त ले रहे हैं, क्योंकि ये एक ऐसी स्थिति है जहां पर आपको बहुत बारीकी से देखना पड़ता है. एक्झॅक्टली, कारण दोन्ही संघांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे मात्र कुठल्या संघासोबत मात्र अन्याय होऊ नये, तांत्रिक बाबीचा आढावा घेऊन, तांत्रिक बाबीतला लक्षात घेऊन त्या ठिकाणी वॉर रूममध्ये आमचे थर्ड अंपायर आहेत. वेगवेगळ्या अँगलने ते चेक करतायत आणि त्याचमुळे तो वेळ घेतला जातोय. डेफिनेटली टेक्नोलॉजी इज रिक्वायर्ड. अगर टेक्नोलॉजी है उसका उपयोग होना चाहिए. यूज द टेक्नोलॉजी. इलेक्ट्रॉनिक गैजेट्स आज बढ़ रहे हैं, और खेल एक बार फिर से शुरू होने जा रहा है, लेकिन अभी भी निर्णय की अपेक्षा तीसरे अंपायर से. हरी सर, पावलं मोजून गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी येस, अंपायर डिसिजन इज नो बॉल एंड फ्री हिट. इतनी अच्छी गेंद करने के बाद अगर वो आपके पक्ष में नहीं जाती है, देखिए कई चीजें, एक तो आपका रनअप, हाथ में गेंद को पकड़ने का आपका ग्रिप, प्री डिलीवरी स्ट्राइड, डिलीवरी स्ट्राइड और फॉलो थ्रू, 5 चीजें अहम होती है.
गेंदबाज के लिए निहाल तुसामद, स्कोर 14 पे 3। शेखर रायकर 1 बॉल 6, आशीष प्रधान 3 बॉल 1। इशिका 11 ओवी फिनकॉर्प बॉलिंग कर रही है, संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान टीम बैटिंग कर रही है। आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2022। इस बार फुलर लेंथ की गेंद थी, ड्राइव किया। सबसे अच्छी बात यह है कि निहाल तुसामद ने फ्री हिट वाली गेंद को अच्छा किया। दरअसल में फ्री हिट की गेंद करते समय वाइड बॉल न गिरे, 6 न जाए, इसलिए गेंदबाज सोचते हैं, लेकिन निहाल ने जो अपना अभिगम था वो वैसे ही रखा और इसलिए एक बेहतर गेंद फ्री हिट बॉल। त्या ग्रंट साऊंड बद्दल तुम्ही काय सांगाल? जो आवाज तो बॉल डिलिव्हर करताना येतोय कंठातून, निहाल तुसामद तो एक्स्ट्रा पेस देतोय का बॉलला, की फलंदाजाचं मन विचलित करण्याचा प्रयत्न? इस बार हुक तो किया है लेकिन आधे अधूरे मन से, और यहां पर कैच आउट। निहाल तुसामद ने बदला ले लिया, आउट होकर वापस भेज दिया शेखर रायकर को और कैच लिया प्रशांत ने। थोडा अवकाश घेतलाय जरूर, पण मात्र विकेट मिळवतोय. आणि या षटकामध्ये आपण आपल्याला नो बॉल होता, त्या बॉलवर देखील विकेट घेतली गेली होती, पण जीवनदान मिळालं, जीवनदान टिकवता आलं नाही. और सबसे बड़ी बात यह है कि निहाल तुसामद अगर उनको नो बॉल दिया गया तो उससे वो किसी भी तरह हतबल नहीं हुए। जो निहाल तुसामद एक्सप्रेस है माइकल शूमाकर की फरारी की तरह तेज दौड़ रही थी, कुछ समय के लिए पिट स्टॉप में आई, पेट्रोल भरा, वापस ट्रैक पे आई और ट्रैक पर आकर उन्होंने ये विकेट लिया। जो ग्रंट साउंड की आप बात कर रहे थे, देखिए कई खिलाड़ी ऐसे होते हैं जिनकी जो ये जिनका कंठ है, उसकी जो ग्रंथि है वहाँ से आवाज़ आती है जब वो ज़्यादा मेहनत करते हैं। मोनिका सेलिस लॉन टेनिस में, प्रज्योत अम्बीरे टेनिस क्रिकेट में, यहाँ पर हम देख रहे हैं ऐसे कई प्लेयर्स हैं हु हैज़ दैट ग्रंट साउंड। वो विचलित नहीं, एक नेचुरल, जब आपके शरीर से ज़्यादा ताकत इस्तेमाल होती है तो वो आवाज़ आती है। इस बार ड्राइव कर दिया है, नया बैटर है विजय चंदेकर। विजय चंदेकर के ऊपर जिम्मेदारी बढ़ गई है। ललित मुसले आउट हो गए, भरत कदम आउट हो गए। अब चंदेकर को यहाँ पर आसमान के चांद की तरह ठंडा ठंडा कूल कूल प्रदर्शन देते हुए बड़ी पारी खेलनी होगी। स्कोर 16 पे 4, तीसरा ओव्हर। बघा, मोठ्या स्पर्धेत खेळून मोठा होतं येत नाही, तुम्हाला सातत्य राखावं लागेल. निहालचं सातत्य पाहायला मिळते, पण आता मात्र कुठलाच फलंदाज मैदानात थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस ओवर में वाइड बॉल, डॉट बॉल, 1 रन, नो बॉल, विकेट। ये ओवर मुंबई की भेलपुरी की तरह है। इसमें चना भी है, कुरमुरा भी है, चटनी भी है, सब कुछ है। बढ़िया गेंद, लेकिन ज्यादा तेज गेंद करने का खामियाजा भुगतना पड़ेगा। अब अच्छी गेंद करने के बाद नए बैटर के ऊपर दबाव बनाना ये लाजमी था, लेकिन वो वाइड बॉल करते हुए अब उन्होंने 1 रन भी खर्च कर दिया। 4 विकेट के नुकसान पर 17, प्रोजेक्टेड स्कोर 50 का, करंट रन रेट 6.38। लो स्कोरिंग गेम अब तक। बहुत ही शालीन अंदाज में आंखों को ठंडक पहुंचाने वाला स्क्वायर कट, और खास करके जब लेफ्टी बैटर इसको खेलते हैं तो इसको देखने का एक अलग मजा होता है। क्षेत्र रक्षण में थोड़ा ढीलापन, गेंद के ऊपर से नजर हट गई थी और दूसरा रन तेज दौड़कर पूरा किया आशीष प्रधान ने और स्कोर को पहुंचाया 19 पर 4। हालत थोडी खस्ता आहे मनीष। कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे चाललेली आहे आणि मला असं वाटतं की सशाच्या गतीने पुढे न्यावी लागेल जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर संभाजीदादा गोसावी प्रतिष्ठान संघाला। इस बार एक और बेहतरीन गेंद, गुड लेंथ गेंदे, बहुत अच्छा कर रहे हैं निहाल तुसामद। अपना स्पेल पूरा किया, 2 ओवर 12 रन और 2 विकेट। 4 में से 2 विकेटें उन्होंने ली है। विजय चंदेकर 1 गेंद में 1 रन, आशीष प्रधान 6 बॉल 4। देखें किस तरह बल्लेबाज को पीछे ड्रैग किया था डेल स्टेन या फिर एलन डोनाल्ड, वसीम अकरम, जहीर खान ऐसे गेंदबाज है who used to drag the batter। और बहुत ही लाजवाब गेंद। अष्टपैलू क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या मैदानावर तरुण तरुणी किंवा मुलं मुली या ठिकाणी ट्रेनिंग घेतात, जेणेकरून पुणेतलं क्रिकेट अजून जास्त प्रगल्भ वृद्धिंगत व्हावं आणि पुणे, महाराष्ट्र, भारताचं नाव कुठेतरी मोठं होईल असा प्रयत्न या ठिकाणी अकॅडमीचा आहे। Yes, Puneet Balan and Kedar Jadhav Cricket Academy. The Kedar Jadhav, the round arm bowling action. 19 for 4। निहाल तुसामद ने 2 ओवर पूरे किए हैं। क्रिकेट में एक मुहावरा है,
टॉप 5 आर बैटर्स, लास्ट 6 आर रन गेटर्स। पहले 4 भले जल्दी आउट हुए, पिछले के जो 7 है उस पर जिम्मेदारी। और विजय चंदेकर, कई बार ऐसा T20 क्रिकेट में हम देखते हैं कि जल्दी टीमें आउट हो जाती है और फिर थोड़ा सा एक को टेस्ट क्रिकेटर की तरह खेलना होता है, जिसको अंग्रेजी में रेड बॉल अप्रोच इन वाइट बॉल क्रिकेट कहते हैं। यहाँ पे रेड बॉल अप्रोच इन ग्रीन बॉल क्रिकेट हम कह सकते हैं। मला तुर्तास वाटतंय की वादळापूर्वीची ही शांतता आहे की काय, कारण आता 3 षटकांचा खेळ संपलेला, अजूनही 5 षटकांचं क्रिकेट बाकी आहे, अजून खूप काही घडणार आहे या डावामध्ये। पण आतापर्यंत पकड मजबूत आहे इशिका 11 ओवी फिनकॉपची। 4 गडी बाद 19 धावा, संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान। तो अब नया ओवर लेकर आ रहे हैं ज्ञानदेव जाधव उर्फ माउली। यस, माउली ये उनका उपनाम है, मराठी में जैसे टोपन नाव कहते हैं। नेवर की पहली गेंद, कदमों का अच्छा इस्तेमाल किया, इनसाइड आउट ड्राइव किया वाइडिश एक्स्ट्रा कवर पर। विजय चंदेकर ने 1 रन पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेट पर 20। चौथा ओव्हर प्रारंभ किया है ज्ञानदेव जाधव ने। जसं आपला डेस्कवर गरमागरम चहा आलेला आहे, तुम्हाला काय वाटते गरमागरम हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कारण सुरुवात थोडीशी थंड झाली आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानची। लेफ्टी बैटर आशीष प्रधान, और देखिए मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स, कोलकाता सिटी ऑफ जॉय, पुणे सिटी ऑफ मिसळ अँड टी। मी फक्त टीचाच, टी नाही टी, लक्षात ठेवा। म्हणून तुम्ही एकाऐवजी 2 कप चहा पिले सकाळी, गुळाचा चहा। यस, जो अमृत तुल्य है, मतलब स्वर्ग लोक में भी अगर चाय पहुंचेगी तो वो पुणे की पहुंचेगी, ये मैं वादा करता हूं। इस बार एक और बेहतरीन शॉट, थोड़ा सा अपिश खेला था, लेकिन विजय चंदेकर अपने स्ट्रोक के कंट्रोल को अच्छी तरह जानते हैं और स्कोर को पहुंचाया 4 विकेट के नुकसान पर 22 रन। विजय चंदेकर 3 बॉल 3, आशीष प्रधान 7 बॉल 5। बाउंड्रीजचा शोध घ्यावा लागणार आहे, जो शोध अजूनही अपूर्ण आहे। इस बार अपिश खेल दिया, व्हाट अ शॉट, आलीशान 6। असं म्हणायला हरकत नाही, मागाल तर मिळेल। या ठिकाणी मात्र मागणी झाली आणि तो मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला। 4 गडी बाद 28, खूप वेळापासून जो धावफलक मंदावला होता वेग पकडतोय। मुझे ऐसा लग रहा है कि हमारे चाय की जो खुशबू है ना, शायद उनके नाक तक पहुंची और ये वजह थी कि उनमें ऊर्जा आ गई। 28 पे 4। इस बार सुर्रा हो गई गेंद, वाइड बॉल दी जाएगी। 29 फॉर 4। स्कोर को थोड़ा कॉस्मेटिक सर्जरी की जा रही है। विजय चंदेकर 3 बॉल 3, आशीष प्रधान 8 बॉल 11। आशीष प्रधान अब तक संयम के साथ खेल रहे थे, लेकिन अब एक अच्छा स्टांस उनका सामना करेंगे ज्ञानदेव जाधव माउली का। इस बार बाहरी किनारा 1 रन और दूसरे की दौड़। देखिए आप इसको कहते हैं आंख से सुरमा चुरा लाना। अब सुरमा चुराने के लिए मुंबई के मोहम्मद अली रोड जाके खोजाती सुरमा लाने की जरूरत नहीं है, सुरमा यहां भी तो चुराया जा सकता है। आणि अगदी डोळे दाखत, कारण खूप कमी डिस्टन्स होतं स्टम्प्स आणि बॉलमध्ये, आणि तिथल्या कमी डिस्टन्समध्ये ही धाव पळून पूर्ण करणं खरंच तारेवरची कसरत होती। तारेवरची कसरत पूर्ण केली 2 फलंदाजांनी, कारण धावांचा दुष्काळ पडलाय। 4 गडी बाद 31। 31 फॉर 4, फोर्थ ओवर। एक और वाइड बॉल। गेंदबाजी में निरंतरता नजर नहीं आ रही है। यहां पर एक अच्छी गेंद, फिर एक वाइड, फिर एक अच्छी गेंद, लेकिन अब 32 पे 4। एक समय था 19 पे 4, अब 32 पे 4। थोड़ा स्थिति बेहतर है। इस बार क्या कलात्मक अंदाज में खेला है, लेकिन कैच आउट हो जाएंगे। फ्लिक बहुत अच्छा किया था राहुल लोहार ने, इस कैच को अंजाम दिया 100 सोनार की और 1 लोहार की, और लोहार ने कैच लेकर लोहा मनवाया। 4 ओवर 32 रन 5 विकेट।
आता कुठेतरी पार्टनरशिप क्रिएट झाली होती, जसं तुम्ही उल्लेख केला 19वर 4 आणि आता 32वर 4 आणि पार्टनरशिप लगेचच ब्रेक लागली. म्हणजेच म्हणतात ना की नजर लागते ती दृष्ट कुठेतरी लागले त्या पार्टनरशिपला आणि आता आशिष प्रधानला परतावं लागते. विजय चंदेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आशिषने एक चांगली खेळ केली होती, वैयक्तिक 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 10 बॉल्स 13 त्याच्या वतीने पूर्ण केल्या गेल्या होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय आदित्य जाधव. सबसे बड़ी बात है मनीष के उन्होंने इनफॉर्म बैटर को आउट किया, आशीष प्रधान को, और अब 4 ओवर में 32 पे 5, 4 ओवर अभी भी बचे. विजय चंदेकर 3 बॉल पे 3, आदित्य जाधव पिछली बार जल्दी आउट हुए थे, उन्हें अच्छी पारी खेलनी होगी. विजय जाधव के पास ज्यादा विकल्प नहीं है, लेकिन तारीफ करूंगा माउली की. इलायची के दाने की तरह किरदार है माउली का, जब तक पिसता नहीं तब तक महक नहीं आती. पहले 6 भी खाया, वाइड भी डाला, लेकिन आखिरकार विकेट लेकर खुशबू बिखेर दी माउली ने. और 4 ओवर 32 रन 5 विकेट. और 5वें ओवर में अब जुड़ते हुए मनीष पाटिल. धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया मनीष पाटील या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये. दुपारचं सत्र जरी आहे हरीश सर, पण मात्र उष्णतेची काहीली वाटत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने हळूवारपणे हवा देखील तुमच्या शरीराला सुखद अनुभव देते. पुण्यातलं हे वातावरण कुठेतरी मन मोहित करण्यासारखं आहे, कारण आता टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन स्टार्ट होतोय आणि सीझन स्टार्ट होताना एक भव्य दिव्य स्पर्धा NB ट्रॉफी होस्ट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज बॉल जाईल फ्लाय स्लिपच्या दिशेनं. पप्पू यांच्या एनर्जी बद्दल काय सांगाल, कारण त्यांचं वय जवळपास 40हून जास्त आहे. मिस्टर नॉट आउट या नावाने सुप्रसिद्ध आहेत. अविनाश रामगुड़े सुप्रीमो लगभग 4 से 5 एडिशन खेले. अभी इस टूर्नामेंट में 6 बॉल 6 रन नहीं होने दिया. अब मुझे पीछे जब मिले तो बोले पहिले 3 चेंडू मी असेच टाकलेले, पण पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव आली, मग मी रंगात आलो. जो बड़ा फाइटर होता है ना, बड़े मैच का बड़ा प्लेयर है अविनाश रामगुड़े. मैं आज भी मानता हूं कि प्रतीक 11 पिछला सुप्रीमो अगर पप्पू को लेकर खेलती शायद वो जीत जाते, ऐसा मेरा मानना है. फॅक्ट्स आर फॅक्ट्स. बॉलर तयार, राउंड विकेट. हो, हलक्या हाताने बॉलला फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल स्वीपर कव्हर झोन मध्ये जातो, क्षेत्राच्या डीप मधून पुढे येईल तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि या बाबी महत्वाच्या आहेत. तुमच्या संघामध्ये एक्सपिरियन्स कंपेनर असणं गरजेचं, जेणेकरून तो अनुभव शेअर करता तुमच्या संघाची ऊर्जा अजून द्विगुणित होऊ शकेल. देखिए, गर्मी का सीजन है और आपके घर में आम की पेटी पड़ी है, लेकिन आप खा नहीं रहे, तो उसका मतलब नहीं है. इस बार क्या शॉट खेला है. दिस इज शॉट ऑफ द मॉर्निंग. बैकफुट, अपना दायां पैर बिल्कुल स्टंप के बाजू ले गए और क्या बढ़िया शॉट उन्होंने खेला है. वाइड मिड विकेट के ऊपर से लगने वाला ये शानदार 6. दुपारच्या थंड वातावरणाला गरम करणारा हा आलिशान षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तो खरंच गरजेचा होता. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघासाठी 40 धावा. ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलची 1 धाव मिळणार आहे. कुठेतरी आता धावांमध्ये भर पडत चाललेली आहे. 4 षटकांमध्ये धावा कुठेतरी थांबल्या होत्या, आता वेग पकडले जातोय. यू शुड पिक द बॉलर हुम यू वांट टू हिट, ऐसा कहा जाता है. सो जो गेंदबाजी का स्टैंडर्ड रहा है, ये गेंदबाज को हम सेटल नहीं होने देंगे. तुषार को, तुषारने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. ऑन साइडला फ्लिक केले, बॉटमॅनचा परिपक्व असं वापर, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, नेत्र दीपक NB ब्रँडेड चौकार. विजय चंदेकर रन मशीन है. ये जब आता है चारों दिशाओं में रन बनाता है, और बिल्कुल इसीलिए विजय चंदेकर का ये मतलब कर्तव्य भी है कि वो आखिरी ओवर तक अगर नॉट आउट रहे तो ये स्कोर 65-70 तक जा सकता है. और देखिए, स्ट्रोक सिलेक्शन बहुत लाजवाब था. बघा, प्रेयसीला खुश करण्यासाठी चांद तारे तोडण्याची गरज नाहीये, तसंच क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी हवाई फटके खेळण्याची गरज नाहीये. हा चौकार खूप महत्वाचा होता, योग्य त्या वेळी आलाय आणि या 4 धावांनी धावसंख्या वेग पकडते. 45 धावा. कुठेतरी धावसंख्या खुंटली होती, ती कुठेतरी आता वेग पकडून चढता आले घेते. 5 गडी बाद 45. जाऊ दिल्या बॉलला, काही गरज नव्हती अटेंड करण्याची. पाहूया, अंपायरचा सिग्नल येतोय, व्हाईट बॉल. बघा, अजून धावांमध्ये भर पडत चालले. धावसंख्या 46. और देखिए, विजय ने उसके ऊपर दौड़कर एक एक्स्ट्रा रन लेना नहीं चाहा. उन्होंने कहा लेट मी टेक द स्ट्राइक, क्योंकि अगर कोई एक और खराब बॉल आती है तो मैं स्ट्राइक से दूर रहा तो रन नहीं आएंगे. सो उन्होंने स्ट्राइक पर अपने आप को रखा और एक्स्ट्रा रन के लिए ट्राई नहीं की. तुषार, राउंड विकेट. हो, यावेळेस ब्लॉकआउट डिलिव्हरी होती, पण तरी देखील त्या बॉलला सरळ बॅटने खेळताना न्याय दिला आणि बॉलला पाठवले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, गॅदर करतो बॉल, थ्रो करेपर्यंत कुठलीच घाई गडबड नाहीये, कारण आता कुठेतरी गाडी रुळावर आले आणि त्याचमुळे गाडीला एक्सप्रेस वेगाने पळवायचं असेल, थोडा वेळ सिग्नलची वाट पाहावी लागेल. धावसंख्या 47.
शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. आपण पाहतात एनबी ट्रॉफी मधली ही दुसरी क्वार्टर फायनल. हा आहे या स्पर्धेतला 5वा दिवस आणि हा 5 दिवसांचा प्रवास मात्र खूप चांगला राहिलेला आहे आयोजकांचा आणि तितके चांगले साथ प्रेक्षकांनी दिले. हा चकवा देणारा बॉल होता. फ्रंट फुटला येऊन खेळू की बॅकफुटला जाऊन खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 5 गडी बाद 47 धावा. आता कुठेतरी जो प्रोजेक्टेड स्कोर आहे वाढत चाललाय, 75 दाखवतोय. और इसके लिए पूरा श्रेय जाता है आशीष प्रधान ने जो अच्छी बैटिंग की, और अब जो चंदेकर बैटिंग कर रहे हैं. भरत कदम पिछले मैच के हीरो आज रन नहीं बना पाए इस मैच में. लेकिन देखिए सबसे बड़ी बात वही होती है, श्री खूणे कैप्टन वो भी आउट हो गए. इस टीम के पास अच्छी बॉलिंग भी है, अच्छी बैटिंग भी है, लेकिन स्कोर बोर्ड का जो प्रेशर है वो बनाना पड़ेगा. और 75 अगर बन जाते हैं 8 ओवर में, दैट शुड बी अ गुड मैच. भूलना नहीं होगा अविनाश रामगुड़े, तुषार रणदीवे बहुत अच्छे क्रिकेटर्स हैं दूसरी पारी में जो अच्छा खेल सकते हैं. लेकिन इस वक्त तुषार रणदीवे थोड़ी खर्चीली गेंदबाजी, पावर ऑफ 2 ओवर्स 22 रन्स 2 विकेट्स, 2 you 2 me 2. लकी नंबर 2 वी कॅन से फॉर तुषार रणदिवे. आज आपण अजून 4 संघ खेळताना पाहणार आहोत. पुरंदर स्ट्रायकर्स, नियाजी वॉरियर्स, स्वप्नील भाऊ रोकडे आणि श्रीतेज 11 हे 4 संघ तुम्हाला क्वार्टर फायनल्स मध्ये खेळताना पाहायला मिळतील. खूप चांगलं नियोजन मला का आवडलंय हरीश सर, की प्रत्येक खेळाडूला जी रक्कम त्याला लावली गेलेली आहे ती रक्कम जसा तो संघ स्पर्धेच्या बाहेर जातोय किंवा आज आणि उद्यामध्ये तो खेळणार आहे त्यांना आपण ती सुपूर्द करतात. खूप चांगली संकल्पना. यस, जैसे शारजा में क्रिकेटर्स बेनवॉलेंट फंड सीरीज CBFS था, जहां के जरिए इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका के क्रिकेटर्स को एक बेनिफिट फंड दिया जाता था. वो बेनिफिट फंड वाले दिन क्रिकेट में आने बाकी है. हमारे रंजीत पिल्लाई साहब मुंबई में कोशिश कर रहे हैं खिलाड़ियों को नवाजने की, लेकिन ये भी एक तरीका है कि ऑक्शन की राशि देकर खिलाड़ियों को खुश किया जाए. तो हमारे साथ इस वक्त उपस्थित होने जा रहे हैं 2 बड़े क्रिकेटर्स मैदान पे, जिनका शुभागमन किसी भी समय होने जा रहा है. कृष्णा कौड़ी और जगत सरकार, दोनों टेनिस क्रिकेट वीरों का हार्दिक स्वागत है इस मैदान पर. और दोनों से प्रार्थना है कि आप मंच पर पधारें. और नदीम भाई नियाजी, आपसे भी प्रार्थना है इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड ये लगा चौका. तर नदीम नियाजी सर, आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जगत सरकार, आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सोबतच कृष्णा गवळी यांना देखील नम्र विनंती, आपण देखील विराजमान व्हायचंय. बघा, हे नाव ज्यांनी कमवलंय ते नाव कमवण्यासाठी कित्येक वर्षांनी तपश्चर्या आहे आणि त्यांना ती आता स्थान मिळते. यस, डेफिनेटली. कृष्णा गौड़ी, जिस तरह से सुप्रीमो चषक उन्होंने खेला कांधारी किंग्स के लिए, वो जो मैच उन्होंने पलटा था, वाकई में काबिले तारीफ. जगत सरकार, हाल ही में लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी जो भोपाल में हुई, धमाका क्रिकेट क्लब ने वो टाइटल को जीता, बेस्ट बैटर का अवार्ड. प्रिंस ऑफ तारकेश्वर के नाम से वो जाने जाते हैं. जगत सरकार, आपका हार्दिक स्वागत है. कृष्णा गौड़ी, आपका हार्दिक स्वागत है. नदीम भाई नियाजी वॉरियर्स के, आपका भी तहे दिल से इस्तकबाल है. वेलकम जगत दादा, केमन आचे, भालो आचे. 52 for 5. ऑफिशियली 4 भाषेतून हरीश सर समालोचन करतात. मला असं वाटतं की 25हून जास्त भाषा त्यांना ज्ञात आहेत, मला असं वाटते, कारण खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूचं वर्णन त्यांच्या मायबोली ते करत असतात. क्या बात आहे, क्लासिकल स्ट्रोक. क्षेत्र निवडले लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करताना फसला, त्याला चकवा देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. 4 धावांसाठी एनबी चौकार. देखिए, एक अलग तरीके से बॉल को रोकने गए, इस तरह बॉल को रोका नहीं जाता, और गेंद उनके बाजू में से इस तरह चली गई जैसे तळेगाव टोल नाका पर बिना टोल भरे हुए एक गाड़ी निकल जाती है. क्या बात आहे. पण त्याच ट्रॅफिक मध्ये तुम्ही काल अडकला होतात. धावसंख्या 5 गडी व 56. बघा, ती एक वेगळी गोष्ट आहे. चला मॅच ऑन. बॉलर तयार पप्पू. क्या बात आहे. चोख प्रत्युत्तर, यालाच म्हणतात तोडीस तोड प्रत्युत्तर देणं. खूप चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणी वापरला, कारण कुठेतरी पुढ्यात ठेवलं होतं, कुठेतरी आपण पाहिलं तर फुललेंचा बॉल होता. बॉलचं रोटेशन देखील आतल्या दिशेने पाहायला मिळालं आणि खूप चांगल्या पद्धतीने अडवलेलं आहे आदित्य जाधवला. पप्पूकडे कॅपॅबिलिटी आहे, विकेट नाही मिळालाय पण तरी देखील तो इकॉनॉमिकल राहिलाय. आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयास, पुन्हा एकदा ती हुलकावणी फलंदाजाला देऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकां समाप्तीनंतर संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 5 गडी बाद 56. बघा, 10 मिनिटं 52 सेकंद शिल्लक आहेत. दोन्ही संघाच्या माहितीसाठी जे आपण ऑफिशियल टायमर
स्क्रीनवर पाहतायत. 10 मिनिटं आणि 45 सेकंद बाकी आहेत. So once again, welcome जगत सरकार एंड कृष्णा गौड़ी. कृष्णा गौड़ी पीपलगांव तप्पा के टूर्नामेंट में जो उन्होंने उस्मान पटेल का कैच लिया वहाँ से चित्र में आए और कोल्हापुर से बिलोंग करते हैं और आज हमारे साथ उपस्थित है. जगत सरकार के करियर का सबसे बड़ा पॉइंट तब आया, बैटिंग पावर प्ले लिया जा रहा है, जब विश्वजीत ठाकुर को उन्होंने नगर अध्यक्ष चषक दाणू में जो 6 लगाए लगातार 3 और 35,000 रुपए जगत सरकार को मिले. हेमंत बनियाल साहब तो एक पैर पर डांस कर रहे थे उस दिन. धमाका ने वाकई में धमाका किया था और 20 लाख रुपए की इनामी राशि वाली लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी भोपाल उन्होंने बतौर बेस्ट बैटर खिताब हासिल किया. आपका स्वागत है, वेलकम. कित्येक रेकॉर्ड्स आहेत ते फक्त खेळाडूंच्याच मनामध्ये थांबून राहिलेले आहेत. आता नवीन गोलंदाज अजिंक्य वाडकर जे आहेत मूळतः ससेवाडीतले आणि पाहूया त्यांच्या वतीने आता कशा पद्धतीने हे मैदान गाजवलं जाते. सध्याच्या घडीला विजय चांदेकर मैदान गाजवते. 200चा स्ट्राईक रेट त्यांचा पाहायला मिळते. बॉलर तयार अजिंक्य ओव्हर द विकेट. पोस्ट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज बॉल, शॉट फाईन लेग रिजन मध्ये कॅरी केली जाईल कॅच आणि आता विजय चंदेकरच्या खेळाचा होतोय अंत. बसतोय 6वा धक्का. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. बैट शॉट. नए बॉलर के पहले बॉल पर चांस लेने गए विजय चंदेकर अपनी जगह सही थे लेकिन स्ट्रोक बराबर नहीं था और एक बड़ा विकेट यहां पर हासिल किया. 20 रन बनाकर आउट हुए. चंदेकर पिछले मैच में मेरे ख्याल से 20 पर ही आउट हुए थे और 20 पर लगातार आउट हो रहे हैं. मुझे लगता है कोई न्यूमरोलॉजिस्ट को मिलना होगा, अजात ओबेरॉय या श्वेता जुमानी या संजय बी जुमानी को मिले, पूछे कि भाई 20 का क्या आंकड़ा है भाई, कारण ये तो है 20 चा आंकड़ा. आणि मी बाद होतोय तो नए बॅटर अब कुणाल पवार. पवार या नावाचं धीरज भिवंडी ठाणे या परिसरामध्ये आहे. मुख्यत्वे रायगडमध्ये सुद्धा आहे. किरण पवार, भावेश पवार, योगेश पवार आणि आता आज चालतोय का कुणाल पवार पाहूया. जेव्हा संघाला खऱ्या अर्थाने गरज आहे. 6 गडी बाद 56 धावा. कुणाल ऑन स्ट्राईक. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, वाईड बॉल. एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 57 या आकड्यावर. 57 for 6. वाइड बॉल की संख्या पर भी एक नियंत्रण रखना बहुत जरूरी है. वाइड बॉल और धूम्रपान ये न करे न करने दे, दोनों महंगे पड़ सकते हैं. 57 पे 6. वैधानिक सूचना आणि खेळातली सूचना दोन्ही सूचना तुम्हाला मिळाल्या. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, स्लाइटली क्रॉस बेटेड ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली स्ट्रोक सिलेक्ट करताना, पण आता बॉलचा वेग भन्नाट होता. कुणाल पवार त्या वेगाला मोजू शकला नाहीये. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. अजिंक्य वाडकर. तो ये सेमीफाइनल में भव्य एंट्री. भापकर डबल नॉट 7. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला बॅलन्स करून शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. बॉलला पाठवला गली रिजन मध्ये, पण त्या ठिकाणी स्ट्रॉंग क्षेत्ररक्षण सेट केलंय. 3 क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकताय आणि त्याचमुळे त्या भिंतीला भेदणं जवळपास अशक्य आहे. 58 पर 6. ब्रिटिश लोग नॉट कहते हैं 0 को, नॉट 7. ऑस्ट्रेलियन कहेंगे .7 और हम कहेंगे 007. इंग्लिश इज अ वेरी फन्नी लँग्वेज. येस एक्झॅक्टली. कित्येक वेळा शब्दांच्या जाळ्यामध्ये आपण अडकतो सुद्धा आणि अडकवतो सुद्धा समोरच्याला. दरम्यान 6 गडी बाद 58 प्रोजेक्टेड स्कोर. आपण जर लक्ष घातलं तर 75च्या पलीकडे जाईल का प्रश्नचिन्ह. काही अर्थी कमी गतीने हाताळलेला बॉल, खूप जास्त बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याचा मात्र प्रत्यय आला आणि आदित्यला मात्र परतावा लागणार आहे. चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन. बसतोय हा 7वा धक्का. बहुत बढ़िया कैच अविनाश रामगुड़े द्वारा. टीम के वरिष्ठ खिलाड़ी है और जो तजुर्बा उनके पास है उस तजुर्बे का पूरा निचोड़ इस मुकाबले में देखने को मिल रहा है. यही एक अविनाश रामगुड़े की खास बात है. देखिए अवे फ्रॉम द बॉडी कलाबाजी लगाई. वो लेफ्टी खिलाड़ी है, राइट हैंड में कैच था, अपना बैलेंस बनाकर रखा. अविनाश रामगुड़े ने मैसेज भेजा पूरी दुनिया के टेनिस क्रिकेट को, मैंने खेल खेलने का जो है न तरीका बदला है न तेवर बदला है, मैं आज भी वही अविनाश हूँ. मला असं वाटतं रिवायटल कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत अविनाश रामगुडे. कारण किती चांगलं ॲक्रोबॅटिक प्रयत्न आणि डोळ्याचं पातं लवते त्यांनी तो ट्राय केला. तरुणाला लाजवेल असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा इनसाइड एज बॉल जाईल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. इनफिल्डच्या आतमध्ये मिळते फक्त 1 धाव. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये 1-1, 2-2 धावांनी मात्र तुम्हाला फायदा होणार नाही. आपण जर या षटकाचा आढावा घेतला तर 3 धावा फक्त जमा करता आलेल्या आहेत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला आणि धावसंख्या 7 गडी बाद 59.
नहीं, वाकई है, सुगम संगीत में सुरेश वाडकर और गेंदबाजी में अजिंक्य वाडकर, दोनों का जवाब नहीं. खरंच चांगल्या दर्जाचं षटक आतापर्यंत आहे. ह्या शेवटच्या बॉलवर कुणाल पवारची पॉवर पाहायला मिळेल का, जी खरंच गरजेचं आहे. लास्ट बॉल ऑफ 7th ओव्हर. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉनला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, वेगानं सरसावेर बॉल पर्यंत पोहोचेल, तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. थ्रो थोडासा वाईडिश, त्यामुळे या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटकं संपतायत 7 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 61 धावा संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. मेरे ख्याल से अभी भी 10 रन कम है. मनीष, एक और चीज, जब ये डबल रन लिया गया, आज सुबह से हम देख रहे हैं कि डबल रन्स के ऊपर भी तवज्जो कम हो रही है. इतने बड़े मैदान में जहां 4 और 6 हवा के साथ भी मिलेंगे, हवा के विपरीत भी मिलेंगे, शॉट्स में मिलेंगे, लेकिन 2 रन का जो इंपॉर्टेंस है, अगर 8 ओवर का मुकाबला है और अगर आप 8 ओवर में अगर 4 डबल भी लेते हैं तो वो 2 चौके के बराबर है. आणि एक्झॅक्टली अधूनमधून तुम्ही डॉट बॉल्स खेळता सुद्धा ना, त्याचमुळे मला ते नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रत्येक फलंदाज हा चौकार षटकारांसाठी ओळखला जातो. तो तुलजापुर के सितारे कृष्णा गवड़ी, इनका शुभ आगमन होने जा रहा है. कृष्णा गवली ने पीपलगांव तप्पा में वो जो उस्मान का कैच लिया, पूरी जबरदस्त साइड थी, और तब पूरे महाराष्ट्र ने कहा भूल जाइए ब्रेटली और ब्रूसली, याद रखिए गवली. दैट इज कृष्णा गवळी. वेलकम. आणि जवळपास याच परिसरातले कृष्णा गवळी, कृष्णा पवार, कृष्णा सातपुते, कृष्णा नावाचं वलय या पुणे परिसरामध्ये मात्र तुम्ही कित्येक वर्षांपासून पाहताय. 7 गडी बाद 63 धावा. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, त्याला बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील 4 की मिळतील 6, जाऊया पंचांकडे. या मिळतील 4 चौकार. बहुत ही असरदार चौका, सही समय पे आने वाला ये चौका. तारीफ की जाएगी आशीष घोसाले की, क्योंकि घोसाले को पता है कि हमारे पास वक्त कम है. अब यहाँ पर अगर 13 रन और आ जाते हैं तो 80 का स्कोर शुड बी अ फाइटिंग स्कोर फॉर श्योर. एक्झॅक्टली. आणि क्वार्टर फायनल मध्ये चुरस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अविनाश रामगुडे ओव्हर द विकेट. अख्खू टप्प्याचा बॉल होता, तयारीत नव्हता, ऑन साईडला पुल करण्याच्या कंट्रोल चुकला होता हा स्ट्रोक खेळताना, त्याचमुळे ते मॅजिकल एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. बॉल जाईल डीप स्क्वेअरला, मिळते 1, धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 68. तो ये तमाम हमारे क्रिकेटर्स आज हमारे गेस्ट हैं, जगत सरकार, कृष्णा गवड़ी. वी वेलकम बोथ ऑफ देम. 68 on board for the loss of 7. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. Still 3 deliveries are remaining. फोर्स करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, बॉल जाईल मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, कलेक्ट करेल, थ्रो करेल, थ्रोपर्यंत एक धाव. ठाऊक होता की दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये, त्याचमुळे मात्र थांबण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. अभी भी एक सम्मानजनक स्कोर से लगभग 6 रन पीछे है. यू नीड 75 मिनिमम इन 8 ओवर्स. 2 गेंदें बची है. 69 for 7. दॅट मीन्स यू हॅव टू हिट अ 6. प्रयत्न तर तसाच होता, पण मात्र पप्पू रामगुडे यांचं जे वळण आहे ते कुठेतरी ओळखता आलं नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपला खूप चांगल्या पद्धतीने रोटेशन देऊन बॉलला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाठवलेलं आहे. आणि स्लॉग ओव्हरमध्ये आपली कामगिरी, दिमागदार कामगिरी अविनाश रामगुडेची. शेवटचा बॉल असेल या डावातला, धावसंख्या 7 गडी बाद 69. यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालंय, पण क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, कॅच कॅरी केला जातोय. आणि हा समारोप खूप चांगला होतोय. इशिका 11 ओव्ही फिनकॉपचा कॅच कॅरी केलाय दिलीप वर्मा यांच्या वतीनं. पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर तुमच्या मनाप्रमाणे धावसंख्या झाली नाहीये, पण 69 झाले आणि जिंकण्यासाठी 48 बॉल्स मध्ये 70 धावांची गरज इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघाला. रिप्ले मध्ये पाहू शकताय, स्ट्रोक चांगला होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये, डिस्टन्स मिळालं नाहीये आणि त्याचमुळे एक सहज सोपा झेल टिपलेला आहे वर्माने. आणि आता पहिला डाव संपतोय, दुसरा डाव जसा सुरू होईल तसं आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया मिस्टर कुणालजी दाते सर आणि मिस्टर प्रशांतजी आदवडे सर. ओव्हर टू यू. वेलकम इन कमेंट्री बॉक्स. सो 8 ओवर 69 for 8 इज द फाइनल स्कोर. और अगले मैच के टॉस के लिए थर्ड क्वार्टर फाइनल देखिए, बहुत शिस्त के साथ, अनुशासन के साथ ये खिलाड़ी अंदर आ रहे हैं, बाहर जा रहे हैं. डिसिप्लिन इज वेरी इंपॉर्टेंट. ये स्कोर कार्ड, भरत कदम 0, श्री खुणे 0. दोनों ओपनर्स जल्दी आउट हुए. ललित मुसले 7 बॉल 4, आशीष प्रधान 10 बॉल 13, शेखर रायकर 2 बॉल 6, विजय चंदेकर 11 बॉल 20. एक्स्ट्रास अगर देखें तो 9. At 69 for 8, 70 is the title score to win the match. Bowling analysis
निहाल तुसामत 2 ओव्हर 12 रन 2 विकेट. तुषार रणदिवे 2 ओव्हर 22 रन 2 विकेट. ज्ञानदेव जाधव माऊली 1 ओव्हर 13 रन 1 विकेट. अविनाश रामगुडे 2 ओव्हर 17 रन 1 विकेट. अजिंक्य वाडकर 1 ओव्हर 5 रन और 2 विकेट. सबसे अच्छी गेंदबाजी फॉलो विकेट 0, 5, 6, 15, 32, 56, 58, 16, 9 एक्स्ट्रास. अगर ये 9 एक्स्ट्रा नहीं होते तो शायद ही कोई स्कोर था, लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल. कोई है पास तो कोई है फेल. आइए जानते हैं कौन है पास और कौन है फेल, और इसको बयान करने के लिए आ रहे हैं मेरे 2 काबिल दोस्त, हमारे कमेंट्री के लिटिल मास्टर प्रशांत आदवड़े और कमेंट्री के कलंदर हरीश पांड्या. इनकी आवाज आपने सुनी उससे पहले, और उससे उनके साथ हमारे काबिल दोस्त अपकमिंग कमेंटेटर मनीष पाटिल, इनकी भी आवाज आपने जरूर सुनी. बिल्कुल ये जो मुकाबला है, इस मुकाबले में 70 रनों की जरूरत है. इशिका 11 ओबीवा इनकॉप और संभाजी राजे गोस्वामी प्रतिष्ठान के बीच आज के दिन का ये है मुकाबला. और इस वक्त हमारे साथ कुणाल दाते भी जुड़ रहे हैं. कुणाल दाते जिन्होंने बहुत बड़ा काम किया, खास करके आईपीएल के लिए इनको मौका मिला, वो सबसे बड़ी बात है. क्योंकि इस प्रतियोगिता में आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट से एक बार फिर आईपीएल का सफर इतना आसान नहीं है, लेकिन वो बहुत बड़ा सुनहरा मौका कुणाल को मिला. एक बार फिर चलते हैं, हमारे साथ जुड़ रही हैं राजेश्वनी देवी थोरबे. Good afternoon and welcome again. You are watching NB Trophy 2022 Season 1. NB Trophy, the festival of tennis cricket. And I request both the teams to come on stage. Purandar Strikers versus Niaji Warriors. Captain Kunal Khond and Captain Ejaz Qureshi to please come on stage. I now call upon Jagat Sarkar, India's most popular player, to please come on stage for the toss. I request Captain Kunal Khond from Purandar Strikers and Captain Ejaz Qureshi from Niazi Warriors to please come on stage for the toss. I request Ejaz Qureshi to please come on stage. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आल्यात इशिका 11 ओवी फिनक्रॉप या टीमसाठी. 70चं लक्ष आहे आणि आता मात्र प्रहार होतोय या गोलंदाजावर. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. I request Jagat Sarkar, the most popular player, to please go forward with the toss. टॉस के एक बाजू है एनबी और दूसरे बाजू है ट्रॉफी. किसका कॉल होगा? एजाज सर का कॉल होगा. आणि कॉल आहे ट्रॉफी. व्हॉट डू यू डिसाइड? चेस. चेस. फील्डिंग.
सो फील्डिंग का चूज केलं, क्यों चूज किया? एक्चुअली चेसिबल जितना भी टारगेट रहेगा तो पॉसिबल हो सकता है, क्योंकि 8 ओवर का फॉर्मेट है। 6 ओवर के फॉर्मेट में थोड़ा सा फास्ट क्रिकेट रहेगा, इसमें थोड़ा सा 8 ओवर का रहने की वजह से टारगेट अगर 80-90 भी रह सकता है तो वो भी चेसिबल है। ओके, सो किती रन्स पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? सुपर 8च्या मॅचेसच्या हिशोबाने 70+75 पर्यंत आम्ही रोखू शकतो। ओके, आणि तुम्ही टॉस हारलेला आहात, तर तुम्ही किती रन्स करण्याचा तुमचा प्रयत्न असाल? आम्ही 80 रन करण्याचा प्रयत्न करू। चालेल, नक्कीच, ऑल द बेस्ट। दोघंही मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत, त्यामुळे टशनबाज राहील ही मॅच। सर सर जगत सर, तुम्हाला विचारायचं है कि आप यहाँ पे आए हैं एनबी ट्रॉफी 2022 सीजन 1 में, आपको कैसा लग रहा है? ये माहौल कैसा लग रहा है? अरेंजमेंट कैसा लग रहा है? क्या बताएंगे? बहुत अच्छा ग्राउंड है, स्पेशली आयोजन भी बहुत अच्छा है। इसमें क्रिक ऑन भी होने वाला है, तो हम लोग भी खेलेंगे, तो एक्साइटेड हूँ बस। ये पूरे इंडिया में खेलते हैं, तो मैं आपको ये पूछना चाहूँगी कि ये एनबी का जो अरेंजमेंट है, इसके बारे में क्या बोलेंगे? मेरे हिसाब से तो अभी तक का बेस्ट ग्राउंड है जितना भी मैंने खेला हूँ, और बहुत अच्छा लाइव में भी आ रहा है। कल हम लोग मैच भी देख रहे थे, तो मैं चाहूँगा कि आगे और अच्छा हो ये टूर्नामेंट। थँक यू सो मच सर, मीन्स अ लॉट। ओवर टू दी कमेंट्री बॉक्स। आता इथे पाहिला जातोय हा नो बॉल आहे की नाही। एक षटकार, त्याच्यानंतर एक डॉट बॉल, त्याच्यानंतर षटकार आलाय। तुषार रणदिवे रणांचे दिवे लावतोय असं म्हणायला हरकत नाहीये। रन त्याच्या बॅट मधून येत आहेत आणि आशिषने इथे चूक केली का? ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल होता का? डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये पाय पुढे होता का? या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत आणि नो बॉल हा कॉल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर 6 धावा म्हणजे 7 रन ऍड होतील टीमच्या। टोटल मध्ये रन झालेले आहेत 15। पहिलं षटक सुरुवात धडाक्यात आहे टीम इशिका 11 ओवी फिनक्रॉप या टीमची। हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, थोडंसं कट देखील होतोय, विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि अखेर हा डॉट बॉल येतोय। इससे पहले स्टार्ट अच्छा नहीं था, खास करके गेंदबाज के लिए। वो 2 बड़े शॉट आए थे, नो बॉल आया था, थोड़ा परेशान थे, लेकिन ये बहुत अच्छी गेंद थी। यहाँ कॉन्फिडेंस गेंदबाज का बिल्कुल बढ़ने वाला है। स्टार्ट बल्लेबाजों ने बहुत बढ़िया तरीके से किया, 15 रन बनाए हैं, तो इसका प्रेशर रहेगा। लेकिन ये गेंद जो है ना, बिल्कुल मुझे लग रहा है कुणाल जी एक बार फिर कमबॅक करेंगे गेंदबाज। हो करावं लागेल, कारण या सामन्यामध्ये आपण पाहतोय 70 धावांचं लक्ष्य आहे। फायटिंग स्कोर तर निर्माण केला। या अगोदरचा सामना आपण पाहिला, 98 रन डिफेंड करण्यात आलेल्या होत्या भापकर नॉट 7 कडून आणि त्यांनी पराभूत केलं राजेश सोटेच्या संघाला। इथे ही देखील लाईन चांगली होती, शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता जवळपास स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु इथे ओव्हरची होती समाप्ती। पहिल्या षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत इशिका 11 ओवी फिनटॉप संघाच्या 15। कुणाल ये स्टार्ट देखे पहले ओवर में बिल्कुल 15 रन आए, लेकिन इससे पहले ये गेंद देखे बहुत बढ़िया तरीके से थोड़ा ऑफ स्टंप के बाहर डालते हुए पहले से बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रीज के गहराई का इस्तेमाल करने की कोशिश बिल्कुल की गई थी। लेकिन पहले ओवर में अगर बगैर किसी नुकसान के 15 रन बनते हैं तो मेरे हिसाब से बहुत अच्छा आगाज है। आगाज अच्छा है तो क्या अंजाम भी एक बार फिर अच्छा होगा? सरकार, आप एक बार फिर देखें जगत सरकार ऑन स्क्रीन, जिन्होंने कुछ अच्छी पारियां खेली है, जिसके बारे में इससे पहले बहुत सारी चर्चा हुई है। 15 रन मतलब बहुत ही बेहतरीन स्टार्ट बल्लेबाजों ने किया। चांगली सुरुवात टीम इशिका 11 ओवी फिनटॉप या टीम कडून संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या विरुद्ध। लक्ष्य आहे या मॅच मध्ये 70 रनचं। सलामीवीर तुषार रणदिवे रन इथे करतोय। अविनाश रामगुडेने या अगोदर पप्पूने खूप चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे। ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अविनाश रामगुडे। या टीमसाठी नेहमीच धावून आलाय, परंतु चर्चा होते तुषार रणदिवेच्या बॅटची। त्याची बॅट थोडीशी शांत राहिली आहे, रन करणं गरजेचं आहे। हा खेळाडू खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो नॉकआउट स्टेजेस मध्ये। संग्राम पोकळे धायरीचा हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान। पहिलाच बॉल पायाचा वेध घेतोय, पंचांकडे अपील केली जाते। कदाचित उंची हाईट फॅक्टर इथे पाहिला असेल, पंचांनी लेग पायचा इशारा कळवतायत। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल, रन होत आहे 16।
और दूसरे ओवर का खेल चल रहा है। संग्राम कोहली के पास काबिलियत है, ये गेंद देखिए बहुत बढ़िया, टप्पा खाने के बाद उछाल मिला, बैकफुट पर ऑनसेट पर थोड़ा घूम कर खेलना चाहते हैं, लेकिन गति से थोड़ा बीट हुए, बहुत अच्छी गेंद। और मेरे हिसाब से संग्राम का स्टार्ट अच्छा हुआ है, पहली गेंद पर बिंदी है। संगमल्ल आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहू शकता, संभाजीराजे गोसाबे टीम के ओनर। चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय, क्रॅकिंग ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चौकार। कड़क शॉट था, टाइमिंग बढ़ के बाहर गेंद थी, इस गेंद को पढ़ लिया था। देखिए किस तरह का शॉट खेला है, इस खिलाड़ी का नाम है तुषार रणदिवे। ये एक बार फिर गेंदबाज के नाम की बात करें तो संग्राम है, लेकिन इस मुकाबले में बाजा बैंड बाजा बजाते हुए बहुत खूबसूरत स्ट्रोक, गेंद बॉडी के बाहर 4 रनों के लिए जाते हुए। नाव तुषार, फटक्यात होती धार, चिरत गेला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला 4 रन इथे मिळाले तुषारच्या पॅटमधून। यावेळेला रिव्हर्स केलाय, बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। इस सीजन में बल्लेबाज को फॉर्म में आना बहुत जरूरी है। तुषार रणदीवे का बल्ला बोल रहा है, छोटे कद के खिलाड़ी है, इससे पहले फ्रंट स्ट्रोक था, लेकिन उसके बाद में रचनात्मक बल्लेबाजी करते हुए रिवर्स में खेला गया, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी अच्छा स्ट्रोक, छोटा तीर वार करे गंभीर। नाव संग्राम तोही करेल आता प्रणाम, ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे तुषार रणदिवेची, एक चौकार एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यानंतर रिव्हर्सचा फटका इथे सजवला, थर्ड मॅनला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। 26। आता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉलला फक्त दिशा दिली, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल तुषार रणदिवेला। मेरिटवर फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या ओव्हरच्या दरम्यान तुषार रणदिवेची। 1 रन टीमच्या टोटलमध्ये 27 रन फलकावर आहेत। संग्रामचं भव्य स्वागत केलं या ओव्हरमध्ये तुषार रणदिवेने। देखिए इस मुकाबले में स्टार्ट तो बहुत बढ़िया हुआ, खास करके बल्लेबाजों की बात करें तो तुषार रणदीवे का बल्ला बोल रहा है, सबकी निगाहें अविनाश रामगौड़ी के ऊपर थी, लेकिन इस मुकाबले में तुषार रणदीवे ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है। पप्पू आणि भाजाची जोडी चमकली आहे म्हणायला हरकत नाहीये। पप्पूने प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं योगदान दिले, बॅटने असो की बॉलने असो। संग्राम, पप्पू रामगुडेसाठी खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त 1 रन मिळेल पप्पूला। समजदारीचं क्रिकेट, त्याला माहिती आहे वेगाने धावा करतोय तुषार रणदिवे, त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न त्याचा होता, तिथे सिंगल प्राप्त केली। 24 वर खेळतोय तुषार, पप्पू खेळतोय 2 वर, टीमची धावसंख्या 28 है। और सेंसिबल खेल रहे, मतलब एक एंड पर एक बार फिर अपने किरदार को निभाते हुए मिस्टर नॉट आउट अविनाश रामगुडे। शेवटचा बॉल संग्रामच्या या ओव्हरचा, शेवटच्या बॉलवर स्टेप आउट करत असताना समोर व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका लॉंग ऑफला, 4 रन। दर्शनीय स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच और कदम चलता गेंद की तरफ जाके बल्ले के बीचों, देखिए किस तरह से उछल कर मारा है और कदमों का इस्तेमाल किया, फुल टॉस बनाया और गेंद को खेल दिया मिड ऑफ के ऊपर। छोटा पैक, बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। स्मॉल पॉकेट डायनामाइट हे म्हणावं लागेल या खेळाडूला, ज्या पद्धतीने विध्वंसक फलंदाजी त्याच्याकडून केली गेली आहे, चौफेर फटकेबाजी त्याने दाखवलेली आहे। एक षटकार रिव्हर्स मारला, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला, त्याच्यानंतर स्टेप आउट करत असताना डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला त्याने चौकार खेळला, त्याच्यामुळे विलोभनीय फलंदाजी ते सध्या करताना दिसतात। एमबी ट्रॉफीची ओढ पहा जगत सरकार यांना देखील लागलेली आपल्याला पाहायला मिळते, ते देखील खास करून कोलकात्यावरून, पश्चिम बंगालमधून इथे उपस्थित झालेले आहेत या पुण्यनगरी पुणे येथे, त्यांचं सहर्ष स्वागत। ये क्रिकेट का केवल टूर्नामेंट नहीं है, बहुत सारे लोगों को जोड़ने का काम कर रहा है, बहुत बड़ी उपलब्धि। 34 बगैर किसी नुकसान के। एक तरफ हम एक बार फिर जाएंगे संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान की तरफ, उनको विकेट चाहिए, या स्टार्ट बहुत अच्छा, आगाज अच्छा है, क्या तो एक बार फिर अंजाम खूबसूरत होगा, ये देखना बहुत। लेकिन फिलहाल ये जो मैच चल रहा है जिसमें अब MS धोनी एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आ रहे हैं, वो विकेट की तलाश में है। पहले विकेट के लिए 2 ओवर में बहुत ही बेहतरीन साझेदारी पप्पू और रणदीवे के बीच। आशिष बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न, यावेळेला बीट केलाय फलंदाज अविनाश रामगुडेला। 34 धावा उभारल्या गेलेल्या आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये। 17च्या सरासरीने फलंदाजी पूर्णपणे या सामन्यामध्ये तुषार रणदिवेची बॅट चालली आहे। जबरदस्त स्ट्रोक, कदमों का इस्तेमाल अच्छा था, रिवर्स स्विप खेला गया, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, इथे फटका तितकासा चांगला नव्हता पप्पूचा, तरी देखील 1 धाव हा फटका देऊन जाईल। तुषार रणदिवे स्ट्रायकिंग एंडला येतोय, 300च्या स्ट्राईक रेटने खेळलाय, 10 चेंडू त्याने फेस केले, 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना 30 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत।
5 चेंडूमध्ये 3 धावांवर खेळतोय अविनाश रामगुळे. त्याची भूमिका वेगळी आहे या सामन्यामध्ये. त्याला माहिती आहे तुषार रणदिवे भन्नाट फॉर्ममध्ये सध्या खेळतोय. कुठेतरी त्याचा आत्मविश्वास वाढवणारी खेळी जर त्याने केली तर या पुढच्या सामन्यामध्ये त्याची भूमिका खूप महत्वाची ठरू शकते. याच इराद्याने त्याला जास्त स्ट्रायकिंग एंडला आणलं जातं. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलर लेनचा हा बॉल होता, चांगला खोदून काढलाय, 1 धाव मिळेल. इथे जोखीम होती दुसऱ्या रनमध्ये पप्पूने ओळखली, त्याच्यामुळे फक्त 1 धावेवर समाधान मानत असताना तुषार आणि पप्पू. पिछले सीजन में खास करके लोनावले में वो टूर्नामेंट था युवराज सिंह करंटक, और उसी जो कि प्रतियोगिता में तुषार रणदीप ने क्या जबरदस्त बल्लेबाजी और क्या जबरदस्त गेंदबाजी की थी. अब इस मैच में वो फॉर्म में आ रहे हैं, वो अच्छे संकेत है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फक्त लोणावळ्याची स्पर्धा गाजवलेली नाहीये तुषार रणदिवेने. तुषार रणदिवेने शारजा इंटरनॅशनल स्टेडियम देखील गाजवले. तिथे 10 पिलच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती तुषार रणदिवेने. ज्यावेळेला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये 10 पिल ही स्पर्धा संपन्न झाली. क्रिकॉनच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुषार रणदिवे हे नाव नेहमीच चर्चेमध्ये असतं आणि आज त्याच्या खेळामध्ये ते दिसतंय, प्रतीत होत आहे. चांगला बॉल यावेळेला हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पाहूया जज करतायत 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज अविनाश रामगुडे चाचपडत खेळत होता, अखेर जावं लागेल डगआउट मध्ये. आशीष की बहुत अच्छी गेंदबाजी, बिल्कुल उन्हें एक सेटअप कर दिया था. बिंदी गेंद, सिंगल सिंगल बिंदी गेंद, प्रेशर को और बन रहा था, उसको रिलीज करने की कोशिश, हमला करने का प्रयास, और पप्पू यहाँ इस अग्नि परीक्षा में बिल्कुल फेल होते हुए बहुत अच्छा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ लिया गया. बहुत खूबसूरती के साथ विकेट की तलाश थी. एक माहौल बन गया था, जिस तरह से कोई चौका नहीं था, तो आशीष की तारीफ करनी चाहिए. पहला ओवर महंगा था, इस ओवर में कुणाल कमबॅक कर रहे हैं, ये अच्छे संकेत है. मैच थोड़ा बनता हुआ. पुनरागमन करावं लागेल, कारण टार्गेट 70 रनचा आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हरमध्ये 34 धावा झाल्या होत्या. निम्म लक्ष्य पार केलं होतं फलंदाजी करत असताना इशिका 11 ओव्ही फिनक्रॉप या संघाने, परंतु संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान टीम कडून पुनरागमन आवश्यक होतं या सामन्यामध्ये आणि ते करून दिले. आतापर्यंत आशिषने महत्वपूर्ण विकेट मिळवली, कारण आउट होतोय पप्पू रामगुडे. आता त्यांचं लक्ष असेल तुषार रणदिवेची विकेट. तो जर इथे लवकरात लवकर बाद झाला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान कडून. कुणाल, और एक बात है, जैसे कि आपने पप्पू रामगढ़ का विकेट लिया, लेकिन अभी आपको क्या चाहिए, यहाँ से गुच्छे में विकेट चाहिए. गुच्छे में विकेट मिलेंगे तो कमबैक करने का मौका मिलेगा. एक विकेट से बात नहीं बनेगी, क्योंकि बैटिंग लाइन में गहराई है. तुषार रणदीवे फॉर्म में 11 गेंदों में 31 रन इन्होंने बनाए, तो इसका मतलब ये है आपको गुच्छे में विकेट चाहिए, रेगुलर इंटरवल विकेट चाहिए, तब जाकर ये जो टोटल 70 का है वो आप डिपेंड कर सकते हैं. नवीन फलंदाज दशरथ गवळी एरवडाला बिलॉंग करतात. पहिला बॉल इथे फेस करत असताना आशिषचा फुलर लेनचा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. हे षटक खूप चांगलं राहिलं आशिषचं. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे, त्याच्यामुळे 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने फलंदाजी करत असताना इशिका 11 ओव्ही फिनक्रॉप या संघाची धावसंख्या आहे 36. फलंदाज बाद झाला 1. ज्या सामन्याची चर्चा आपण गेले कित्येक दिवस करतोय, तो सामना उद्या ठीक दुपारी 2 वाजता तुमच्या भेटीला येतोय. बेस्ट ऑफ पुणे विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र या 2 टीमच्या दरम्यान ही लढत होणार आहे. अनेक चेहरे टेनिस क्रिकेट विश्व ज्यांनी दणानून सोडले ते चेहरे आपल्या स्क्रीनवर आहेत. उद्या हा महासंग्राम या एनबी ट्रॉफी मध्ये तुम्हाला ठीक 2 वाजता पाहायला मिळेल. डायमंड कट डायमंड, एक बार फिर लोहा लोहे को काटता है. तो दोस्तों एक बार फिर कल 2 बजे ये बहुत बड़ा मैच आप जरूर देखेंगे, लेकिन मैदान के अंदर जाएंगे. जिस तरह से ओवर घट रहा था, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है. आशीष की कोशिश रंग लाती भी. एक सफल ओवर का खेल समाप्त हुआ. यहाँ से क्या गेंदबाज कमबैक करेंगे, रणदीवे को क्या रोक पाएंगे, बहुत सारे सवाल आपके मन में अभी भी कर रहे हैं. सध्या हे आनंदी चेहरे आहेत डगआउट मध्ये, परंतु क्रिकेट हा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ कधीही रंग बदलू शकतो. पाहूया या सामन्यामध्ये तसं काही चित्र पाहायला मिळेल का. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने ढकललंय. पुश करो खुश रहो या पद्धतीने हा फटका खेळलाय. सिंगल ने इथे स्ट्राइक रोटेट करत असताना फलंदाज तुषार रणदिवे. आपण पाहतोय तुषार रणदिवे कमालीचा खेळ करतोय. त्याला माहिती आहे कधी आक्रमण करायचं, कधी आपण संयम दाखवायचंय. इथे संयम दाखवलाय. कुणाल पवारच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर त्याने सिंगल घेतली आहे. फिलहाल अपने बोरिंग मार पर कुणाल तैयार है. स्ट्राइकर इन पर दशरथ गौली, इनके ऊपर भी निगाह रहेगी वो किस अंदाज से खेलते हैं. दशरथने बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त कट केलाय. पॉइंटला सिंगल मिळवलेली आहे. समजदारीचं क्रिकेट. मागच्या ओव्हरमध्ये 2 रन आले. थोडासा दबाव बनला फलंदाजी करणाऱ्या टीमवर, परंतु आता ते सिंगल डबलने स्ट्राइक रोटेट करतायत.
अभी तो फिलहाल माहौल बना रहे गेंदबाज सेटअप करने की कोशिश। इसी तरह से वो पिछला ओवर था जिसमें ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। रणनीति बिल्कुल यहाँ की विकेट के ऊपर डटकर खेले। स्टार्ट अच्छा हुआ है, जोखिम नॉट है, बहुत अच्छी क्रिकेट हो रही है। पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला होता, त्याच्यामुळे थोडासा लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये आला, सिंगल मिळताना दिसते। चांगलं सेटअप सध्या चर्चा होते कुणाल पवारच्या गोलंदाजीची, चांगली गोलंदाजी तो करतोय, अचूकता त्याच्याकडे आहे तेही ते दाखवत असताना, परंतु सध्या जर मी म्हणेन पाहिलं तर तुषार रणदिवे हा खूप महत्वाचा घटक या सामन्यातला ठरू शकतो, कारण त्याने 13 चेंडूमध्ये 31 धावा केल्या। कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर थोडेसे रोल केले बॉलवर, माहिती होतं आक्रमक पवित्रा धारण करू शकतो फलंदाज, त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट घेतली, बदलालित्य इथे तपासलं गोलंदाजाने आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळते। कुणाल देखिए, अगर आपको विकेट प्राप्त करना है तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोने होते हैं। अभी तक इतने घातक नहीं है, लेकिन आपको खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, तो बेहतरीन गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा। कुणाल पवार पुन्हा एकदा समोर फ्रंट फुटवर येत असताना हलक्या हाताने ढकललाय, 1 रन पूर्ण, याला म्हटलं जातं चातुर्य फलंदाजीतलं। इथे दाखवत असताना फलंदाज तुषार दबाव टाकला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकावर, त्याला माहिती आहे हलक्या हाताने जर ढकललं तर इथे रन मिळू शकतात। पुश करो खुश रहो, पुन्हा एकदा 2 धावा। और कुणाल देखिए, एक तरफ बलवान तो सारे लोग होते हैं, लेकिन बुद्धिमान की जरूरत है, और बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा अच्छी सोच मेरे हिसाब से। कृष्णा गौली का नाम आ रहा है, इससे पहले वो कृष्णा गौली थे, लेकिन दशरथ गौली बिल्कुल इस वक्त अच्छी क्रिकेट खेल रहे हैं। 2 धावा इथे मिळतात तुषारच्या खात्यामध्ये, या 2 रन। यावेळेला बॅट फिरवली आहे, माहित होतं पहिले हलक्या हाताने खेळलोय, आता गॅप आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 4 रन। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। स्ट्राइक रोटेट करते रहे, सिंगल लेते रहे, लेकिन एक गेंद जो लेग स्टंप की तरफ थी वो बहुत ही बेहतरीन तरीके से, शानदार तरीके से फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलते हुए बल्लेबाज। तो एक पॉजिटिव क्रिकेट के साथ बलवान बुद्धिमान वाला जो कॉम्बिनेशन मैदान के अंदर चल रहा है। पहले 2 ओवर में ताकत का इस्तेमाल जरूर किया, अच्छी टेक्निक थी, ये सारी चीजें थी, लेकिन अभी बहुत बढ़िया तरीके से चतुराई के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर। 4 ओव्हरचा खेळ समाप्त। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा झाल्यात, 11च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे। दशरथ गवळी खेळतोय 2 ओव्हर 15 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली आहे तुषार रणदिवेने। आणि यापुढे या सामन्यामध्ये काय घडेल हे ऐकण्यासाठी हिंदीतून पुन्हा एकदा आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय प्रशांत आदेवडे यांना। शुक्रिया कुणाल, हमारे साथ कुणाल तो जुड़े रहे, गुफ्तगू यहाँ तो जारी रहेगा। तुषार रणदिवे 37 पर खेल रहे, 15 गेंदों का सामना करते हुए जीतने के लिए 70 रनों की जरूरत है। और कुणाल पवार जिनका जो पहला ओवर था 10 रन आए थे, 44 रन 1 विकेट के नुकसान पर। इशिका 11 ओबीपी करने के लिए गेंदबाज तैयार है अपने बॉलिंग मार्क पर। स्ट्राइकर इन पर दशरथ गौली। इससे पहले हमने कृष्णा गौली को देखा था जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन बिल्कुल टेनिस क्रिकेट में किया है, लेकिन ये भी खिलाड़ी उभर कर आना चाहते हैं। एक अच्छा प्लेटफॉर्म एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 के इस मंच पर 5वें दिन का खेल दोपहर का सत्र चल रहा है। फील्डिंग की बात करते तो फ्लाइंग स्टीव गली है, पॉइंट है, डीप स्ट्राइक पर एक लॉन्ग पर खिलाड़ी मौजूद। छोटी गेंद थी, बैकफुट जाके ऑन साइड पर खेलते हुए यहाँ एक बार फिर मौका बन सकता है, लेकिन थ्रो एक बार फिर लग रहा है मेरा जो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ होना चाहिए था वो बिल्कुल स्ट्राइकर इनकी तरफ चला गया। आणि ज्या वेळेला बॉल यष्टनच्या मागे जातो त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो बॅटर असतो त्याचा कॉल असतो, त्याला माहिती असतं आपल्याला किती वेळात किती अंतर पार करायचं। अशा परिस्थितीमध्ये खूप वेगाने हे अंतर पार केलं आणि खूप चांगला कॉल इथे पाहायला मिळाला। येस नो वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे असतात ज्यावेळेला बॅटर फलंदाजी करतात, ते शब्द इथे पाहायला मिळाले आणि खूप चांगली फलंदाजी सध्या तुषार रणदिवेची। स्ट्रोक अच्छा, शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, लाजवाब बल्लेबाजी। कद छोटा है लेकिन कहानी बड़ी है। गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। इनटू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट हे म्हणायला हरकत नाहीये। ज्यावेळेला स्लॉट मध्ये बॉल याच्या येतो त्यावेळेला असे फटके त्याच्या बॅट मधून येतात, तडाके बसतात गोलंदाजाला, अक्षरशः चिंधड्या उडवल्या जातात बॉलच्या। आणि हा बॉल सरळ पाठवलाय स्टँड मध्ये 6 धावांसाठी। 43 रनवर खेळतोय। 2 अर्धशतक आतापर्यंत मला वाटते एनबी ट्रॉफी मध्ये आपण पाहिलेले आहेत। 5 अर्धशतक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एका अर्धशतकाची भर होईल का? आणि आता अर्धशतक पूर्ण झालंय ते मात्र टीमचं, इशिका 11 ओवी फिनक्रॉपचं। संग्राम के ऊपर बिल्कुल हमला होता बा। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी ये। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों, यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। बहुत अच्छी गेंद थी ये गेंदबाज द्वारा।
यॉर्कर येणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने फटका मगाशी सजवला तो कुठेतरी चुकला. यॉर्कर टाकत असताना गोलंदाजाने त्याच्यानंतर संग्रामने मात्र यॉर्कर दाखवला. हा अचूकतेवर पडलेला बॉल, त्याच्यामुळे ते रन मिळालेले नाहीये तुषारला. ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, इस गेंद को खेल दिया दीपेश टकापर की तरफ. 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ 52 रन 1 विकेट के नुकसान पर. 70 रनों की जरूरत है, लेकिन पावर प्ले में कुणाल जो अच्छा स्टार्ट हुआ था, क्या इसका पहला फायदा जो है वो बल्लेबाजों को मिल रहा है? हो, तेच इथे पाहायला मिळालं. कारण 2 ओव्हरमध्ये 34 धावा केल्या होत्या, त्याच्यामुळे अर्ध काम तर पूर्ण केलं होतं. तुषारला माहिती होतं आता इथून पुढे जर संयम जरी दाखवला आणि एखादा मोठा फटका आला तर या रनपर्यंत आपण पोहोचू शकतो. छोटी गेंद थी, अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए, गेंद कोहली की तरफ आ रही है. यहाँ से साझेदारी की तोड़ने की जरूरत है. मैंने पहले कहा कि कुणाल ये मैच अगर आपको जीतना तो 1 विकेट से बात नहीं बनेगी, क्योंकि बैटिंग लाइन में गहराई है और सेट बल्लेबाज विकेट पर बल्लेबाजी कर रहे हैं. आणखीन एक गोष्ट या लीग मध्ये पाहायला मिळते, ज्या टीमकडे अष्टपैलू खेळाडू चांगले आहेत तो संघ खूप चांगली कामगिरी करत आलेला आहे. या टीम मध्ये देखील आपण पाहिले पप्पूला, तुषार रणदिवेला हे चांगले खेळाडू आहेत, हे चांगली कामगिरी करत आलेले आहेत. त्याच्याचमुळे क्वार्टर फायनल मध्ये देखील चांगली कामगिरी यांच्याकडून होते. ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, पनिश किया, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. मैदान के अंदर जबरदस्त प्रदर्शन कर रहे तुषार के बल्ले से रन बनते हुए 48 रनवर जाऊन पोहोचलेला आहे. अंडरआर्म बॉक्स टाईप मध्ये जर मुंबईचं क्रिकेट तुम्ही पाहिलं तर पुणे परिसरामध्ये देखील ते खेळलं जात असावं आणि अगदी त्याच पद्धतीने हा फटका सजवला. कॅप मध्ये टॅप करत असताना सरळ 4 धावा मिळाल्यात तुषार रणदिवेला. 48 वर तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 57. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 57 पवन आफ्टर 5 ओवर. मैग्निफिसेंट बैटिंग बाय तुषार रणदिवे. ऑक्शन के बारे में चर्चा हो रही, बहुत ही अच्छा ऑक्शन था, लेकिन वो महंगे खिलाड़ी कौन थे उसके ऊपर भी चर्चा होगी. तुषार रणदिवे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं, जिन्होंने अभी तक 19 गेंदों में 48 रन बनाए हैं. तो प्रेशर बिल्कुल इस वक्त मैं देख रहा हूँ संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान टीम के ऊपर है, और एक तरफ इसी का 11 ओबी टीम बिल्कुल धीरे धीरे अपने टीम की अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. जीत की दहलीज पर पहुंचने की कोशिश. अब देखिए रिकवरी रेट कुणाल केवल 4.33 का है. बेहतरीन बल्लेबाजी हुई है. वारजेचा श्री खोण्यात आलाय. गोलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन आहे. आता त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल की विकेट्स पाहिजेत या टीमला. पुनरागमन करायचं असेल संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला तर आता विकेट हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरेल त्यांच्या टीमसाठी. आणि त्याच दरम्यान काय तर बॅटिंग पॉवर प्ले ते घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे जो विरोधी संघ जो फलंदाजी करतोय संघ इशिका 11 ओवी फिनट्रॉप, त्यांचा इरादा असेल हा सामना लवकरात लवकर कमी षटकांमध्ये संपवला जावा. और एक तरफ चिकू ने एक प्लान बना रहे थे, तो सामने से अंपायर ने एक बार फिर बैटिंग पावर प्ले का इशारा किया, तो एक दूसरे को आप अनसेटल करने की कोशिश करते हैं. गेंदबाजी करने के लिए फिलहाल श्रीकू ने कप्तान गेंदबाजी कर रहे हैं. तुषार रणदिवे 48 पर बल्लेबाजी करते हुए. दशरथ गवली ने केवल 4 रन बनाए हैं. स्ट्राइक रेट पर दशरथ गवली. रन लेना चाहते थे, सिंगल लेना चाहते थे, लेकिन अपने फलोत्र में श्री कुने द्वारा बहुत ही बेहतरीन फील्डिंग हुई है. रन की कोई गुंजाइश नहीं है. 6ठा ओवर प्रगति पर है. 57 1 विकेट के नुकसान पर. दिनेश भिंताड स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 ये पहला सीजन चल रहा है. बहुत ही शानदार आयोजन. ऑफसाइड पर देखिए तो 5 खिलाड़ी तैनात. के बाहर गेंद थी. सेंसिबल क्रिकेट खेल रहे, जोखिम उठाने की जरूरत नहीं है. कुणाल इस वक्त जो कुछ करना है संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान के टीम को करना है, तो अच्छी क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. फलंदाजाचं विश्लेषण आपण सेन्सिबल क्रिकेट करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे खेळाडू. त्याला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. हे मात्र माहिती आहे दशरथला. 48 रन केलेत तुषारने. कदमों का इस्तेमाल किया बहुत बढ़िया तरीके से. बल्ले के बीचों बीच गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ जाती भी 6 रनों के लिए. लाजवाब ये खिलाड़ी है कासम काज. इनके पूरे होते हुए 50. जोरदार तालियों की आवाज चारों से गुजर रही है. मैग्निफिसेंट बैटिंग. 20 गेंदों में 54 रन बनाए हैं, और क्या जबरदस्त कदम ताल था. 270चा स्ट्राइक रेट. 5 षटकार या खेळाडूने खेळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय स्टेप आउट करत असताना षटकाराने अर्धशतक साजरं केलंय.
डान्सिंग डाऊन द विकेट ज्या वेळेला एखादा खेळाडू अशा पद्धतीने स्टेप आउट करून व्ही शेप मध्ये समोर डाऊन दी ग्राउंड षटकार ठोकतो त्यावेळेला हे चित्र पाहण्यालायक ठरतं आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडलं जातं या फटक्यांच्या माध्यमातून. ही बरसात आहे रणांची. नाव आहे तुषार रणदिवे. एक्सीलेंट बैटिंग बाय तुषार रणदिवे. 54 पर बल्लेबाजी कर रहे हैं. उनसे भरपूर करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. जीतने के लिए 70 रनों की जरूरत है. तो कुणाल, अभी बीच मैदान पर मैं देख रहा हूँ इसी का 11 ओबी को जीत की सुगंध आ रही है. जीत की दहलीज पर पहुंच चुके हैं. हो, अगदी बरोबर आहे. कारण 70 रन ज्या वेळेला तुम्ही चेस करण्यासाठी उतरता, पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 34 रन तुम्ही केले, 65 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत आणि आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. टप्पा खाने के बाद उछाल था, ये अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. श्री कुन्ने गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या फिलहाल देखें तो 65 रन, 1 विकेट. और जीतने के लिए केवल 5 रनों की जरूरत है. नीलेश भिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग का आज का 5वां दिन, दोपहर का सत्र बिल्कुल आप देख रहे हैं. कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर. लेकिन कुणाल, एक तरफ देखिए तुषार रणदिवे जब बल्लेबाजी कर रहे हैं तो खेल कितना आसान लग रहा है. दशरथ जब बल्लेबाजी कर रहे हैं तो वही खेल एक बार फिर लग रहा है कि अब एक बार फिर संघर्ष चल रहा है, कठिन लग रहा है. लेकिन अपना रोल किरदार इन्होंने बिल्कुल निभाया है. हो, अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला ऑक्शन झालं एनबी ट्रॉफीचं, त्या ऑक्शन मध्ये सर्वाधिक बोली, सर्वाधिक महागडा खेळाडू जो ठरला होता तो खेळाडू अशा पद्धतीची फलंदाजी करतो, त्यावेळेला संघ मालकांना देखील वाटत असेल की मी लावलेली जी बिडिंग होती या खेळाडूवरती, या खेळाडूने महत्वाच्या सामन्यामध्ये सार्थ ठरवली. मला वाटतं 14,000 पॉइंटची बोली या खेळाडूवर लावण्यात आली होती ज्यावेळेला ऑक्शन संपन्न झाला. आणि आज त्या संघ मालकांना नक्की वाटत असेल की खरोखर तुषारने त्या बोलीचं चीज करून दाखवलंय. सही जगह पर इन्होंने दाव लगाया, सही खिलाड़ी के ऊपर इन्होंने दाव लगाया. और फिलहाल उम्मीद पर खरे उतरते हुए आज तुषार रणदिवे 65 रन, 1 विकेट के नुकसान पर. शैलेश गेंदबाजी करने के लिए आए हैं और फिलहाल MS धोनी एंड से गेंदबाजी करने के लिए वो तैयार. छोटे रनों के साथ गेंदबाजी करते हैं, लंबा रनअप नहीं होता है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज की बात करते तो तुषार रणदिवे 55 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 21 गेंदों का इन्होंने सामना किया है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है. जीतने के लिए 70 रनों की जरूरत है एशिया 11 ओबी टीम को. फिलहाल 66 बन गए हैं, केवल 4 रनों की जरूरत है. और गेंदों के बारे में चर्चा नहीं करेंगे, बहुत सारी गेंदें अभी भी बाकी हैं. 8 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे जवळपास 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये फक्त 4 धावा करायच्या आहेत टीम एशिया 11 ओबी फिनटॉपला. इसके बारे में हम चर्चा कर रहे थे. फिलहाल अंपायर की तरफ से इशारा होता, नो बॉल का इशारा. बिहाइंड द विकेट कीपर. आप देखिए कितने खिलाड़ी, वो देखा जाएगा. अगर इस वक्त दिमाग का काम नहीं कर रहा है, दिमाग की बत्ती को नहीं जला पा रहे, जो दबाव होता है ना वहां से आप गलतियां करना शुरू करते हैं. वही कहानी मैदान के अंदर मैं देख रहा हूँ. बिहाइंड विकेट कीपर आपण शॉर्ट फाईन लेग पाहिला, विकेट कीपरच्या मागे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहिला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याच्यामुळे बिहाइंड विकेट कीपर 3 खेळाडू तुम्ही सजवू शकत नाही इंटरनॅशनल क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार. त्यामुळे हा नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय. शैलेश गेंदबाजी करने के लिए तैयार. अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाती भी. इसका मतलब खेल खल्लास. मैग्निफिसेंट स्ट्रोक, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. तो देखते हैं किस तरह से आज बल्ले. बट शैलेश के 2 ओवर में 2 गेंदों में खास करके वो 6 रन आए थे. फिनिश किया था बल्लेबाज ने. और श्रीकु ने 1 ओवर 8 रन. कुणाल पवार जिनके 1 ओवर में आए थे 10 रन. तो ये मुकाबला एशिया 11 ने शानदार तरीके से 9 विकेट से जीता है. इसमें तुषार रणदिवे आप आए और सबके ऊपर छाए हैं. 22 गेंदों में 56 रनों की एक बहुत ही क्लासिकल बल्लेबाजी आपने जरूर देखी है. 2 विकेट भी चटकाए.